सुटिका सेवा करतील। आता 3 अध्याय संपलेले आहे। 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला हा जोडी आलेली आहे। सर्व गावकऱ्यांनी या कथा सर्वांचा अवश्य लाभ घ्यावा एवढे विनंती। वाद्य सुटिकाने थोडा वेळ लक्ष देऊन चाललो। तसेच रामराव पाटील बालाजी रामराव पाटील अभंगी यांच्यातर्फे 100 रुपये सर्व देणगीचे आभार आहे। धन्यवाद। हरे हरे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। बोला श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। हरे हरे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम श्री राम जय जय हरे राम। हरे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। उद्धवनिया ते खेचरी विजयी झाला कपिकेशरी। येडी रावणी लग्नांतरी मधुर स्वरी हनुमाने। ओम नमो अध्याय वेद प्रतिपादाय जय जय संसर्गजाय आत्मरूपं देवा तोची गणेशो सकलारतमती प्रकाशो मने निवर्ती दासो अवतारितो जयंती केलिया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण। तेची वंदोचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता। गौरीपुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन स्वामी जनार्दन नाथबाबा सर्व गावातील माता पिता गुरुजन आणि सर्व विष्ट दैवता यांच्याही चरणी साष्टांग दंडवत। खरं तर चित्रोक येण्याचं कारण एकच देवा तुमचा आमचा काही ओळख नव्हती। तुम्ही आम्ही कधी भेटलेल्या नव्हत्या। लालवंडी हे गाव फक्त आता नाही ऐकलं मायबापाने। 1972 ला जे दुष्काळ होता का देवा त्यावेळेस आमच्या पूर्वजांना सांगलेले आता ही काही होईल बरं का देवाचे। आम्हाला सांगलं दादा रे 108 वर्षाचा माणूस आहे महाराज आज आमच्या घराच्या बाजूला। त्याला म्हणलं आम्हाला माऊलीचा फोन आला लालवंडीला जायचंय। लालवंडी म्हणले की बाबा त्याच्या मनामध्ये उसळून आलं प्रेम जागे झालं। म्हणलं का बाबा एवढं तुम्ही प्रेम जागे झालो? अरे लालवंडी हे गावाचं नाव घेणं म्हणजे तुम्हाला माहित नाही म्हणजे तिथं कुठंतरी परमात्म्याची प्रतिष्ठाना येऊन थांबलेली आहे। आणि नुसतं त्याचं 1972 ला नाव जर घेतलं त्या गावाचं तर की नाही दुष्काळ पडलेला होता तेव्हा। आमच्या गावातून लोक निघाले नांदेडच्या बाजूला आहे 17, 18, 20 किलोमीटर तेव्हा आमचं गाव। तिथून गाड्या बैल लावून लालवंडीचं तळ होऊ लागलं। 1972 ला त्या तळ्याच्या कामाकरता येऊ लागले दादा। तिथून लोक पहिली आर्थिक परिस्थिती फार वाईट होती हो। येत असताना काही लोकांनी नुसतं लालवंडी म्हणून विचार केला लोक निघाले। आता जावं या परमेश्वराला विचार पड आल्या एवढं असताना तुम्हाला इतकं फिरावं लागले किती कनवाळू आहे परमेश्वर बघा तुम्ही। म्हणून तुमच्या गावाचं नाव आताही आमच्या लेकरा बाळाच्या वैवर्धाच्या नावाचं आहे बरं का। मी म्हणलं चला एवढं पुण्य पावन त्या नामाचा महिमान तुझं न कळो मेघ श्यामा।
काय तुमच्या गावाचा महिमा तुम्हाला कळणार हो? त्या घेचण्यासारखी आपली गती झाली. ती आज सुद्धा सेवितात पण तिला दुधाची चव कळत नाही. तसं ह्या देहाला आल्यावर या गावाचं पुण्य तुम्हाला कळालं का नाही कळालं, पण आम्हाला कळालं बरं तेव्हा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे, नेघी नेघी माझी वाचा तुटी आणि महालाभ. एवढं पवित्र तुमचं गाव आहे दादा. आम्हाला इतकं पाणी पडलं नसतं, वाटेला तुमच्या गावाचं नाव झोप लागलं तर की नाही. गोकुळाष्टमीच्या रात्री असं पाणी पडलं खायला नव्हतं तर घरात पुढे भावना केली. आमचे वडील रोज सांगत गेले. काय भाग्यवान असेल म्हणून तुमच्या दर्शनाचा लाभ आज 72 पासून कधीतरी मी तेव्हा नव्हतो, पण आजही सुद्धा आमच्या गावात घेतात. कसे माणसं तरी कसे, गाव तरी कसे म्हणून इथपर्यंत आलो. यावर या येत वरी हे जी होते. कारण आता बाई सांगायला मामा मी कथेवर येतो, किती तुमचं सांगत बसलं तर सरणार नाही, पण आमच्या हृदयात प्रेम आहे हे कधी निघून जाणार नाही एवढी मात्र खात्री आहे बरं का. बाई सांगायला लागली उदरोनी ती केशरी विजयी झाला कपी केसरी येरी राहुनी गगनाम तरी मधुर स्टोरी पहिली वही अनुवादे. बाईचा उद्धार केला. मारुती राजाने प्रश्न झाल्याबरोबर उद्धार झाला. बाई अशी अंतरामध्ये उभं राहिली. मारुती राजा जमिनीवर होते. काय नेमी नावाचा महाराज तिथं जवळ होता. आणि ज्यानं कोण उपकार केला त्याचा उपकाराची कशी फेड करावं ही बाई आता गोड वर्णन करते. काय म्हणते देवा तुझ्या उपकार हनुमंता काय व्याउत्तराई व्हावी आता काही विनविध तत्वता सावधान काळ परिसावे. केले उपकार सांगू मी काय ग. अरे किती उपकार केला दादा. खरं तर या जीवाला तिघानं उपकार केले दादा, तिघानं उपकार केले. पहिला उपकार देवाचा, दुसरा उपकार आई वडिलाचा आहे, तिसरा उपकार साधू संतांचा आहे. काय उपकार आहे. देवाचा उपकार आहे इतर दुसऱ्या महाराज आपल्याला जन्माला न घालता मानव देहाला घातले हे भगवंताचा उपकार आहे. अनेक जन्म होते 84 लाख येऊन फिरत येण्याचा वारा इथं लागतो. देव म्हणला काहीतरी पुण्यवान म्हणून यायला मानव देहाला घातलं. पहिला उपकार आम्हाला आई वडिलांना 9 महिने कष्टून आमच्या करता कष्टून त्याला जन्म दिला हे आई वडिलाचा उपकार आहे. आणि अनेक आम्ही मार्गाने न जाता येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही म्हणून महाराज साधू संतांना मार्ग सांगितला. म्हणून मार्ग लावून गेली आधी दयानिधी आणि येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता. आता तुम्ही म्हणता या तिघाने उपकार केले याचे कसे फेडायचे. उपकार फेडता येणार नाही, पण उपकाराची जाण ठेवलं तर उपकार फेडल्यासारखा होईल बरं का दादा. काय उपकार देवाचा उपकार आपल्याला फेडता येईना मग काहीच नाही. आलेल्याची देवाच्या मुखाने चिंतन करायचं. हरिमुखी गाता हरपली त्या नाही मागता जन्म घेणे लागे. म्हणून आमची वासना निघून जाते. देव एकच करतो, ज्यानं नाव घेतलं मुखाने त्याचा उद्धार करतो. दुसरा आई वडिलाचा उपकार तिसऱ्या नंबरला सांगतो. दुसरा साधू संतांचा उपकार आहे. काय उपकार आहे. साधू संतांना उपकार केला. कोणी असे आमच्यासारखे तुमच्यासारखे साधू संत आले जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले आहे की नाही मला त्या रंजले गांजलेला तांब्याभर पाणी गिलासभर पाणी देऊन महाराज एक भाकट देऊन त्याला संतुष्ट करायचा उपकार फेडणार नाही पण फेडल्यासारखा. आता तुम्ही म्हणता माय बापाला काय करायचं. काहीच करायचं नाही. घरी असलेली अनाथ आश्रमामध्ये टाकायचं उपकार. बहीण का म्हणालो असं झालेलं दादा. काय सांगा एवढा उपकार केला ते म्हणाले काय केलीस माया करता. आमच्या इथं सांगतो तुमच्या इथं नाही काय केलीस माया करता. म्हणून म्हणाल माय बापो त्या उपकाराची परतफेड होणार नाही, पण चिंतन केलं सेवा केली तर परतफेड. काय उपकार केले मारुती राजानं काय म्हणती बाई. तू आदत गाठू गावी होसी घडी काळात मूर्ती गावीसी याही वैरा
तोंडात सापडणे याला कळी आणि काळ म्हणतात. मग तुम्हाला जन्मही नाही आणि जन्मल्या पिंड आम्हाला मरण आहे. तुला मरण मी नाही रे मारुती, तुला काही होणार नाही. पण जे महाराज म्हणून बसलेले आहे की नाही हे जगा करता घातक आहे. थोडा बहु उपकार तुम्ही उपकार आमच्यावर करा थोडा, तुम्हाला काही होणार नाही. बाई वरून सांगायली मारुतीराजा ऐकायले काय म्हणते तेव्हा, राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे आश्चर्य जेथी वाडे गोडे तुझ पुढे सांगेल. ज्याच्या मुखामध्ये देवाचं चिंतन आहे त्याला विघ्न काही करणार नाही बरं का. म्हणून हरिमुखी गाता हरपून जाते आमची चिंता. तुकाराम महाराज म्हणले आम्हाला सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी. गर्भाची चिंता आम्हाला द्यायला नाही. कोणाला? ज्यानं आपला तो एक देव करूनी ह्यावा, ज्यानं देव केलाय. तसं तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करता, तुम्हाला या महाराजाचं भेव नाही आणि तुम्हाला महाराजाचं एवढ्या करता भेव नाही. ज्याचं भजन, ज्या देवाचं भजन मानव करतो त्याला सोडून तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी. बस परमात्मा एक आहे. मग ते एक तुम्ही करून घेतलेलं आहे. तुम्हाला भेव नसन पण जगा करता सांगते काय सांगते, तू भावार्थी श्रीराम भक्त नेणसी कपटाची मानत निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. तुम्ही भावावरून हल्लेली आवड काढणारे हवरे का भाव बळे आकडे वेळे विना कळे करतळे आवडे. बरेच आहे बोलायचं पण आता आहे की नाही, लवकर चलावं लागेल. माऊलीचा विचार आलेला ते काही अडचण नाही. तुम्हाला म्हणणं तेवढ्या सांगतो, फक्त 15 वयात म्हणून सांगतो आणि 15 मिनिटात आल्या काढा म्हणलं तरी मी अडचण नाही बरं देवा. फक्त या बाईच्या एवढ्या वयात तुम्हाला का सांगावं की उपकाराच्या वयात म्हणून तुमच्या अर्थामध्ये भाव भरलाय आणि ज्याच्या अर्थामध्ये अंतरामध्ये भाव भरलाय की नाही देवा त्याला देव जवळ आहे. देव नाही बरं मामाला सांगले ना नाथबाबानं, भावे बिन भक्ती आणि बळे बिन शक्ती. भाव असन तर भक्तीला किंमत आहे आणि नाका बिन मोती आणि अर्था बिन पोती. त्याचा अर्थ कळाला तर पोती समजणार आहे. नाक असलं तर कुंटल भरकरी सोनं आणलं तर काय कामाचे. त्याच्याकरता तुमच्याकडे सर्व अर्थाचा भाव आहे म्हणून तुम्हाला भीती नाही. मारुती काय म्हणतात, आय विनवितासे मी तुझ प्रती सावध ऐके कपिपती. केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानावा. सावध होऊन आहे का, सावध होऊन भजनी लागा आणि देव करा. ही वारी चुकवायची जन्म मरणाची, याच्याकरता सावध. आता सावध सावधान बरेच जणाला सांगलाय पण कोण सावध झालाय. म्हणून महाराज मृत्यू लेखीच्या उपराट्यामध्ये आम्ही आज सावध आहोत आणि हे जे केले ब्रह्मानंदाच्या आनंदामध्ये सावध झालेले. म्हणून हा बसलेला महाराज नवो मारुती. मग हा महाराज झाला पण असताना महाराज नव्हता बरं का. याची प्रकृती अलग आहे आणि हे करणारं चिंतन नव, हे चिंता करणारा राक्षस आहे. म्हणून याला महाराज म्हणू नका, तुमच्या पाया पडते. तुम्ही जर महाराज म्हणले आणि शहाणे माणसं जर तिथं चुकले तर लहाने माणसाचं काय खरंय मारुती राजा. म्हणून शहाणा तो धनी घेतो येते म्हणजे बरं का. हे शहाण्या धन्याचं काम आहे. बाई बोलाली काय म्हणतात, तू रामाचा भक्त स्वामी कार्याला घेऊन देवतो आधी संकटी दुरपंथ क्रमोनी येत आलासे. तुम्ही रामाचे निज भक्त आहात, रामाच्या हाती जवळ आहात आणि बरेच 12,04,040 कोसाचा पल्ला इथपर्यंत तुम्ही आल्या. तुम्ही म्हणजे इथून वरती लोक म्हणून तेवढा संबंध नाही लांबीचा. आता लांबीवर सांगायला तेवढा वेळ नाही. बराच वेळ झाला, कधी चिंतन झालं तर बघू तुमची आमची गाठ पडली. मग इथून का 12,04,040 कोस अरुणाचल नावाचा पर्वत आहे का? नाही ना. मग एवढी संख्याच नाही म्हणजे आता तुम्हाला इतकी संख्या लावता येत नाही. ब्रह्मदेव किती कोस, किती उंची, किती लांब आहे तिथलं मापान मग तर तिकडे जा बरं का. असे लोक बरेच आळतात. म्हणून काहीतरी थोडं पाठ करून म्हणून चाललं तर त्याला सुटका होती. देवा लय अवघड आहे फिरणाऱ्याला, इतकं सोपं नाही. संसारापेक्षा परमार्थ अवघड आहे पण चिंतन करावं लागते. त्याला सांगावं लागते बाबा सत्य लोक मुख आणि सत्य लोकांपासून
महादेवजीचं कैलास किती आहे नंतर मग, आणि तिथून हे अरुणाचल नावाचा पर्वत मग किती लाख होते नंतर मला सांग. काय म्हणायला लागली बाई चला. ज्यासी म्हणती परम साधू तोहा कपटी महाभैनो सागराचे दुर्गुण छळवाल करुणाला. ज्यासी म्हणती, मी म्हणत नाही, पुराण प्रसिद्धानं बोललेलं म्हणती, माझ्या मनीचे सांगत नाही, मी माझ्या मते नाही बोलत. सका भगवंत वाचा, माझ्या मनाचं नाही रे. ज्याला तुम्ही साधू म्हणाले ते साधू नो, कपटी आहे, मंदू आहे आणि दुर्बुद्धू आहे बरं का. आता तुम्ही सांगा, बाई एवढी बोलाली तो बाई हिनं ह्या महाराजाची बाईची कुठं गाठ पडली असं म्हणून नाही. आता बाई तर त्या तळ्यात तुमच्या देखतच महागली त्यामध्ये पडलेली होती ना, वर्षाच्या आयुक्त तवापासून पडलेली बाई हे महाराष्ट्र आता आला 1-2 घंट्यामध्ये. बाईची त्याचा कसा संबंध. बाईची ओळख न एका सेकंदाची, एका महाराज जन्माची ओळख बाई पशी राहते. सुपर डोस कोणाचं राहते म्हणलं तर इथल्या नाही हो, त्या बाईचं सांगायला तुम्ही म्हणता मयावरच आल्या. गावात काय व्हायला तुम्हाला कळणार, आणि इथून बघा तुम्ही नायगावला झालेलं तुम्हाला काही कळत की नाही म्हणता आम्हाला. आमच्या तर म्हणता तुम्ही नुसत्या पोत्याच सांगता, तुम्हाला महाराज काहीच कळणार नाही. आता एवढ्या मोठ्याला काही कळणार तेव्हा नाही की नाही, अवघड आहे की नाही. मग आता बाई सांगायला तेव्हा हे महाराज कोण होता, सामान्य होतं का. तुम्हाला आम्हाला सांगणे वेगळे खेड्या माझी येडा तर नाही ना. तेवढ्या शाळ्या माणसांना या बाईनं सांगाव काय म्हणालो मी. माझ्या तुमच्यावर येऊ दे ना, तिकडेच देतो काय काय म्हणत जाऊ नका. मी असल्यावर परमानाशिवाय बोलत नाही मी. तुम्हाला बायावर का नाही येऊ दे उभे जाऊ. त्या एवढ्या खेड्यामध्ये शाळा होता ती बाई त्याला सांगायची तो मारुती म्हणला याला एवढी फुल कशी माहिती, त्याला 2 वय आहे का काय म्हणतात. रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून याये था तापुली आला द्रोण पर्वत छळनात तुझला गे. रावणाच्या जवळचा सोयरा आहे म्हणजे परमाप्त. सोयरे 2-4 नमुन्याचे. आता तुमची आमची ओळख नाही. राम राम गावाबाहेरून गेल्या तरी राम राम घालून काढून द्यायला जमते. काहीला गावात येऊन रस्ता दाखवून काढून द्यायला जमते. काहीला घरी न्यावं लागतं, पोळ्या करावं लागतात, खायला द्यावं लागतात, झोपायला सोय करावं लागते आणि एसटी मध्ये दस्ती टाकून काढून द्यावं लागते. हे जवळचा सोयर आहे परमाप्त. सोयऱ्याचे प्रकार होतो म्हणून ते जवळचं आहे, अति जवळचं आहे. याचं महाराज म्हणजे हिला एवढं जवळचं सोयरे माहित. याचं नाव काय आहे माहित आहे काय चला जरा. हा काळ नेहमी राक्षस ब्राह्मण कृपे तापस फरुनी आला तापस वेशाती मृगच महापापी. किती सुपर डोस काय बघा. आणखी नाव यायला माहित नव्हतं मारुतीला. हा काळ नेहमी नाही नाव माहित झालं. किती नाव बघा आपल्याला नाव ध्यानात आहे ना. इतकं म्हणून बाईचं प्रेम कोणावर होतं. प्रेम नव्हतं महाराज, प्रेमाच्या डोबलेल्या माणसाला बाहेर काढायची मुक्ती वगैरे बाईकडे होतं. म्हणून म्हणाले काळ नेहमी याचं नाव आहे. हे पण करून आलाय. काय पण करून आलाय. श्रेयाचा विश्वास घरीशी छळ कैलचना देशी छळछळयाची विराशी बहुमायेशी गानको. मागवली राजा याचा विश्वास धरू नका. आणि विश्वास जर धरला तर याचा धंदाच आहे. यानं तर हा करतो, याचा पंजा हा करतो, आजा एक हात करतो, खापड पंजा हा धंदा करतो. माझ्या वडिलाची निराशी का हे सेवाच ती करते बरं का. याच्या वडिलापासून ही सेवा करणार आहे. म्हणून याचा विश्वास धरू नका. याला आलेला आहे, माराय आलेला आहे. नाहीतर 2 पण केले, एक तर मारतो नाहीतर याला इथं कहून ही तो दोन्ही पणामध्ये उतरलाय. काय करतो जन्म उदयाये सुभानु कपी नंदनु कामारावा चिंतनो ऐसा फल करुणी आलाय. 2 पण केले दादा. जो उदयाये सुभानु सकाळी सूर्य उगवा होतोसवर याला इथं काय करायचं आपल्यापाशी थांबवायचं. नाही थांबला तर याला मारायचं. मग दोन्ही पणामध्ये यानं काय करायचं आपली गोष्ट सत्य करून दाखवायची. म्हणून मारुती राजा तुम्ही याच्यावर विश्वास धरू नका दादा. तुम्हाला काही करणार नाही. आता तुम्ही इथून चालल्या, तुमच्या इकडे असा पांढर होळाचा रस्ता आहे मामा, आणि त्या होळाच्या रस्त्यानं रात्रीच्या वेळेला एक काट्याचं सोळाचं फरळ पडलं.
पायात आहे त्याला बाजूला करावं का तिथंच ठेवा करावं ना. हा, हे परमार्थ आहे मारुती तुझ्यामध्ये तू वज्र देईस, तुला काही होणार नाही रे. पण आम्ही समजे मरकट या जन्माला आलेलो होतो, आम्हाला हे भजन मी करू देना, पोते चलू देना, कीर्तन मी करू देना. हे असला काळनेमी, ह्या काळनेमीला तू बाजूला केलास तर आमची रक्षणा होईल. म्हणून याला मार बाबा काय म्हणायला लागले, सत्यमानी माझे वदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जान कपिनाथा. सत्यमानी माझे वचन आणि वदी महापापी, हे महापापी आहे. हे याच्यामध्ये 5 पाप सांगली लहर बरं का. तुम्हाला माहिती आहे आता महापापाचे प्रकार सांगत आणखी आल्याला आहे की नाही. मध्यंतरी आल्यावर खूप कधी चिंतन घडलं. हे 5 पापापैकी आहे दुसरं पाप आहे म्हणजे हे महापाप आहे. आणि या पाप्याला जर ठेवलं तर महापाप जगामध्ये एकटा करणार आहे. याच्याकरता याला काय करा, तुम्ही संपवा, या दुर्जनाला बाजूला करा अशी मारुती राजाला विनंती केली. कोण अप्सरा करू लागली. चला आयुष्य बोलवली सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी साकटला तो अंतरी कपी केशरी अति विस्मित. 10-15 वेळा बोलले तेव्हा मारुती राजानं होही म्हणले नाही तर नाहीही म्हणले नाही. शहाणा माणूस कधीही बडबड करीत. बरळ ती बरळ तयार कैसा तयार. मारुती राजाने युद्ध विचार केला आपली आपण मग याच्या बंधनातून बाजूने कशी सोडवण करायची की मारुतीने विचार केला. तो चाकाटला आणि याला विस्मित वाटलं. चाकाटला म्हणजे याला वाटलं आतापर्यंत मी जे महाराज होऊन बसलो की नाही, आता महाराज खाण्याकरता तयार राहावं. याने चाकाटला आणि मारुती राजाला विस्मित वाटले. एवढा मोठा साधू आणि मला एवढे लोक आतापर्यंत कोण्या बंधनात नाही म्हणून नाव घेतात. तुका म्हणे संकटाला शरण झाले आणि माझ्यामुळे संकट आले मी कोणाला शरण जाऊ. मारुती राजा म्हणले आता कोणाचा विचार करू. मारुती राजाचा वरला विचार सोडला, आमचा विचार करतात. काय विचार करतात. गेली असता स्वर्गांगना आश्चर्यवर्तने कपिनंदना विचारा जरीला निज मना दुष्ट हागला लागोरी. स्वतःचा विचार आदरला मारुती राजानं. आई साहेब निघून गेल्या, आपल्या पदाला काय झाले तो निघून गेल्या बरं का देवा. आणि मारुती राजा असा समोर होता, महाराज बसलेले होते. मारुती म्हणले मी जर बाईचं ऐकून मारलं तर उगाच नायकीची घेता शिरीन होईन दुरीनीच पंत. उगाच्या उगा दुसऱ्याला मारलं म्हणजे मला काय होईल, महापाप माझ्या डोक्यावर बसन आणि तेही साधूचं पाप बसन. आणि उगाच्या उगा या बाईचं त्या महाराजाचं काही जमून नसतं, हिनं जर लावून दिलं याचा काटा काढायला लावल्यावर होती नाही. उगाच्या उगा मग असं नाही करायचं म्हणजे मारुती. मग आपला विचार करायचा आणि स्वरूपाकडे जाऊन पाहायचं. आता आत्मबोधाची दृष्टी आहे 2-3 वेळा कसं पाहतात जरा सबाय स्मरणी रघुनाथा राक्षस दुष्ट अवलोकिता समूळ उडाली कपटता श्रीरामदूताची भेने. समूळ सबाह्य. मारुती राजाला स्व म्हणजे स्वतः, बाह्य म्हणजे जगाकडं. स्वतः राम झाला की बाहेर रामात दिसते बरं का. देव पाहावया गेलो तेथे देवची आमच्याकडे पाहण्याची क्रिया अलग आहे म्हणून आम्हाला जगात अलग दिसायला लागले. आणि मारुती राजा एकच आहे, मला एक तत्व नाम आहे, बाकीचं काहीच नाही. तिथे एक तत्व नाम आणि त्यानं दृढ झालेला मारुती आहे आणि दर भरलेलं जग आहे. जगातलाही देव दिसायला लागला आणि आतलाही दिसायला लागला. काय म्हणतात देखना होण्याआधी पाहणे पाहता ठाई दृश्य दृश्यत्वची नाही दृष्टा तोही हरपेल. देखना होणी आपल्याला देखणेपणा नाही, दाखिनेपणा आहे आम्हाला. दादा आम्हाला देखणेपणा माझ्याकडं नाही. एवढ्या पोत्या सांगायला 10-15 वर्ष झालं तरी देखणेपणा आम्हाला द्वंद्व निर्माण आहे. आणि ज्याचं द्वंद्व हे त्याला इथं देखणेपणा येत नाही, दाखिनेपणा आहे. जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण आम्ही जगाला किती मोठं सांगू शकतो हो. आणि आमच्या वेळा एका मिनिटात. पण मारुती राजा तसे नव्हते, दुसऱ्याला दाखविणारे होते बरं का. आपण तर राम पाहायचा आणि जगाला ही राम दाखवायचा, ही मारुती राजाची नजर आहे. देखना होणी तेही आता देहातून पाहायला लागले. देहात काय आलं काय
स्त्री आणि पुरुष याच्यात तुमच्या महाराज लिंग आणि याची संबंध देहाचा आहे, याला आत्म्याचा संबंध नाही. मग आत्म्याला पहिल्यावर काय दिसणार आहे? आत्मा एकच आहे ना, देहादेही एक. अरे सूर्यप्रकाशामध्ये भरलेला परमात्मा आहे, मग याला बाजूचं बघण्याची गरज नाही. स्वरूपाचा भाव प्रकट केला आणि आत्मदृष्टीनं पाहिलं काय दिसलं? दृष्टा हरपलिया पाही दर्शन नुरेसी काही भावनेसी भाव नाही वेगळे काही तिथे परिच्छिन्न अवस्था ही ब्रह्मस्वरूपाची अवस्था आहे. गेले भेदाभेद निवारून सांगले, ज्याचा भेद निवारी गेला त्याला परिच्छिन्न अवस्था येते, प्राप्त होते. दृष्टा होय परिच्छिन्न, पाहणारा परिच्छिन्न झालाय तर दृष्टीला काही दिसत नाही. आणि दृष्टीचा आणि सृष्टीचा संबंध नाही बरं का. सृष्टी अलग आहे, दृष्टी अलग आहे. सृष्टीमध्ये आहे ते दृष्टीमध्ये आमच्या नाही, आणि आम्ही भरवलं ते सृष्टीतलं दृष्टीत भरवलं. म्हणून अंतरची घेतो गोडी आणि पाहे गोडी, भाव परमात्म्याची गोडी पाहणारा परमात्मा होता. अंतर स्वरूपानं पाहिलं काय दिसलं? दृष्टा होय परिच्छिन्न तरी भासे द्रष्टाचे भान झाली त्रिपुटीची बोळवण कपट शिल्ल तेथे गैचे. वेगळा प्रकार बाईनं सांगलेला आता नाही दिसला. काय झालं? महाराजामधून राक्षस दिसाय बाईला लागला होता, पण मारुती राजाला देहामधून आत्मस्वरूप दर्शन झालं. ज्ञानदेव सांगे निवर्तीची चाळ म्हणले की नाही, ज्ञानदेवानं जी चाळ लागली आणि त्या चाळीचं नाम पाहिलं बरं का. म्हणजे स्वरूप नाही पाहिलं, या रूपाचा रंग नाही पाहिला, पण या स्वरूपामधला आत्मबोध पाहिला. परिच्छिन्न अवस्था झाली. आता या अवस्थेमधून जर पाहायचं असेल तर तीच अवस्था दिसेल. मग पाहायचंय राक्षसाला कसं? तर या अवस्थेमधून या पदावर खाली यावं लागणार आहे. आम्हाला हे पद सोडून बाजूचं पदाला जावं लागेल तर ती अवस्था पाहायला भेटेल. कसं करतात रामोलीचं? का श्रीराम नामासाठी उडत उठती कपटाची आंगोटी तो श्रीराम कपिसनिधी कपट गोटी तेथे कैची. एका श्रीरामासाठी आहे की नाही. आता आम्हाला पाहण्याचा इकडचा विचार थोडा इकडे सांगू का, कळून तुम्हाला रामायण? असं नाही कळणार दादा. आम्ही जे एकाच, आता आमचं एवढं ताकद झालं की नाही, आम्ही जगामध्ये बघायला झालेलो हो. काय बघायला लागलेलो हो? नावानं बघायला लागलो, गावानं बघायला लागलो आणि भावानं बघायला लागलो. आमचा भाव झाला तसा तिथं काय झालं? प्रेम निर्माण झाले. फक्त मारुती राजानं भावाचं बळ तिथं केले, परमात्मा आपला केला म्हणून त्याला एवढं दिसणार गेलं. आता सांगायला वेळ नाही, बरेच याच्यात वय आला मामा. हेच सोडवायला 10-15 मिनिटं लागतात, मोरी अर्धा घंटा लांबते. थोडक्यात कधीतरी त्याचं चिंतन करू. काय म्हणजे चला निर्धारोळी पाहे तो कपिंग तिशे राक्षस भ्यासूर महापापी दुराचार यासी सत्वर मारी आणखी राक्षस बदलला नाही. आणखी तुम्ही ऐकण्याची पाहण्याची वही रामायणाकडे येत जा. यानं राक्षस म्हणून रूप धरलं नाही झाला. आणखी महाराज आहे, पण मारुती राजाला दिसला कसा? आता चष्मावरचा घातला बरं का. आम्ही बाजारात गेल्या बघा, सूर्य लाल दिसतो, पिवळा दिसतो, हिरवा दिसतो. आमच्या दृष्टीचा बदल नाही, या सृष्टीमध्ये असलेल्या रंगाचा बदल आहे, त्या काचाचा बदल आहे. मारुती राजाने हे पद सोडून दिलं ब्रह्मतत्वाचं आणि स्वरूपामधून हटले, बाजूला आले आणि अवतार पुरुषामध्ये आल्या बरोबर दिसायला लागलं. आता मात्र हा राक्षस आहे. कुठून ओळखीला? त्याच रूपातून. आमच्याकडे ती दृष्टी नाही दादा. आम्हाला 10-15 वर्ष झाल्यावर म्हणते आमची मालकी म्हणजे आता तुम्हाला आम्हाला तुम्ही कळाले. म्हणजे 15 वर्ष झाले की लग्नाला, आणि तेव्हा काय बघितली असं आहे. आमचा काय बोलला अशी वरची या रंगा उस डोंगा परिरसनो हे अनाथ बाबा म्हणजे उसातला फक्त वर्ण काळं कांड पाहतो, पण आतमधलं पाणी गोडा आम्ही पाहत नाही, आहे की नाही. तसं आमचं वर्ण रंगावर भुलल्या, पण आत्मस्वरूपाकडे आमचं दर्शन नाही. तसं मारुती राजाला ज्ञानाची दृष्टी होती आणि हे भाषेत्व स्वरूपाची ही दृष्टी होती. वरच्या दृष्टीनं पाहिजे राक्षस दिसला
दिसला झाला नव्हता आता होते 2 वया चला तेरे साधुनी पुरुषार्थ माझा घात आती पडे रामदूत याचा विपात करी तेने साधूनी अरे तेने म्हणजे कोण याने राक्षसाचा तुला लागत असता राक्षस होऊनच मला मारायचा होता तुला साधू बनायची काय गरज होती दांडे करायची काय गरज होती भोळ्या भाळ्या भक्ताला फसवायची काय गरज होती तुला एवढंच करायचं होतं तर तुझ्या स्वरूपामध्ये यायचं आणि एवढं करायचं होतं याचा राग आला बरं का हा मारुतीला ज्याला त्याचा राग नाही आला याचा वागण्याचा राग आहे माय बापाला लेकराचा राग येत नाही लेकरासारखं वागत नाही म्हणून राग येते लेकराचा येते का नाही दादा लेकराचा राग येईना आईला लेकरासारखं वागणार मग साधू संताला माणसाचा राग येईना माणसाच्या जन्माला येऊन राक्षसामध्ये वागते म्हणून देवाला संताला राग येते आपल्या जर एवढीला आले त्या एवढीप्रमाणे त्या देहाप्रमाण काम करा ना तुम्ही मग महाराज आम्ही महाराज काही लोक म्हणायला लागले माणसं बदलले बरोबर आहे आता सांगा तुम्हाला कोण कोण बदलले बघूच कधी गाठपडी महाराजाची आमची तर म्हणून म्हणायला लागले अरे तू याच्यात का आला आता सावध हो मारुती राजाला राग आले काय म्हणायला लागले चला आयसे बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर बोलोनी थोर स्वयंवादर सरसावला भांडणच करायचे तेव्हा तर काय या हो पाणी देतो पाहिजे थोडं जेवण करा फराळ करा नंतर पोटी सांगा असं म्हणलं भांडण होते नाही होत ना आतापर्यंत मागल्या आत्यामध्ये पाया पडायला गेलता दुर्योनी देखीला ताप हर्षित कपीचे मानस आणि ऋषी नमनास पया आला इथं आलते ना मारुती राजा तेव्हा पाया पडायला गेलती मारुती त्याला साधू म्हणून पाया पडायला गेले आणि आता आर्या पुण्यावर आले ही भाषा कोण बदलली नाही मारुती राजाची भाषा कोण बदलली म्हणालो महाराज म्हणला समजा खेळ केलाय तर या बाईने खेळ केलाय कोण मी म्हणणं आलं बरं महाराज म्हणाला जेव्हा पाया पडाय आला तेव्हा मुलानं होता बाईचं ऐकलं की नाही एवढं बिघडले कारण तर कोणा मिळा बिघडले तुम्ही सांगा तेव्हा जे आतापर्यंत चांगलं होतं बापू माय म्हणून राहायचं आणि 2-4 वर्ष झाली जे वेगळे निघा हे कोण बिघडले म्हणाले कोण बिघडले या बाईनेच बिघडले की हे महाराज म्हणाला पाया पडायला ना आता पायाचं काढाय तयार झालाय तेव्हा बाईचा पुरा खेळ काय म्हणते अरे पापिया निशाचरा धरपळसी दुराचारा तुझ्या काही संहारा कपटाचा रसा ए पापिया मारुती राजा म्हणजे किती पापी आहेत रे दुराचार कपटाचार अरे कपटच करायचं होतं तर तुझ्या नावानं तुझ्या गावानं तुझ्या भावाच्या विरोधात येऊन कपट करायचं रे साधू म्हणून कपट करू नको चला ऋषी पधवणी तापस करू आला अशी छलास आता होई सावकास करी खास निजपणे ऋषीचं रूप धरलास आणि जगाचा शरण करायला लागलास साधू म्हणून आला साधू म्हणून होऊन नोकरी झाला आणि साधूच व्हायचा असेल तर असं कलंक लागून घेऊ जीवनभर माणसानं कसं वागा पण साधू होऊन महारोगा प्रमाण वागू नका कपट करू नका दादा तुम्हाला वागायला देवानं मार्ग मोकळे आहे कसं वागायचं ते वागा तुम्हाला देवाचा आणि या जीवाचा काही संबंध असेल तर वागा आणि एकदा जर महाराज झाल्या 1-2 दिवस वागल्यानं जमते नाही हो 1-2 दिवस जमणार शेवटचा निरोप घेतोर साधू म्हणून वागलं तर साधू कामाला येते बरं का काही माणसं बघा साधू म्हणून वागले कोणी जेलमध्ये जाऊन बसली की जमना दादा लय अवघड आहे हो संसार सोपा आहे पण परमार्थ लय अवघड आहे बरं संसार कसाही केला तर लोक नाव ठेवतील आणि इथं जर केला की नाही येते देव त्याच्याशिवाय आपलं काही खरं नाही म्हणून मागलो की मी इथं जमणार आहे दादा चला माझी हाते त्वरिता जिरवाचसी जीवेदीत ऐशे जाणून निश्चित करी पुरुषार्थ निजपणे आज माझ्या हाताने तुला जीवही ठेवणार जितही ठेवणार आता हे 2 प्रकार माणसांवर बरंच लांब लागते सांगायला प्रकार वेगवेगळे जीव वेगळा आहे जीव वेगळं आहे बरं का जीवापासून बाजूला गेले की देव भेटते आणि देवापाशी भेटण्याकरता जीत नावाची वस्तू बाजूला करावी लागते म्हणून तुला जीवही ठेवणार
पुन्हा जित म्हणजे पुन्हा येईल महाराज याची सरली येरदार आणि झाला सफल व्यापार म्हणजे चला आईसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रती साडा चित्ती मांडी आईसे बोलता मारुती राजाला आरोतुल्या आलं की हे राक्षस होता ते आता उठला केवढा झाला आय कोणी कपीचे उत्तर काळले विनिशाचर धरी धरी काळ शिराती घासूर भासले आधी ढासून झाला महाराज नावाचं वस्त्र काढून टाकलं आणि राक्षसाच्या स्वरूपाला उंच किती नाडवा किती बोला दस योजनी वाढला उंचाडवा योजनी पाच हाताची उभारणे कद जैसे वक्त चोळ 10 योजनी उंच झाला आडवा 5 झाला बरं देवा आता हे आडवा 5 झालाय पर्वत आडवा 10 होणार महाराज उभा 5 होणार पावनचोक 20 होणार आणि धावचोक 40 होणार एवढ्या लांबी रुंदीचा पर्वत आहे हे रुंद कमी झाला पण लांबला जास्त आणि लांबला कशामुळे जाऊ द्या आता कसा झाला आठ हिगाला समसमित पावसाचे चाकळे आत सगळी आशुद्यानी कळत कैसा भासत भ्यासुगळे 8 दारा होत्या 4 तोंड होते 8 दारा होत्या वरी लळ कशा करू लागल्या भवया तळी कुळे खोळ तैसे धगधगी त्रिंगळ तैसे दिसी नेत्र बळाती विक्राल आकृती जेवढं शरीर आहे की नाही तेवढ्या माणसाच्या शरीरावरले एक अवयव राहतो बरं का माणूस सुंदर दिसत असते माणूस भला मोठा नाकाचा डोळ्याचा पत्ता नसल्या घड दिसते का मारुती म्हणजे एवढा मोठा झाला आणि इतके डोळे घेऊन फटफट गेले तुला लाज वाटते काय असं जगात बघा रागाला काय करतात चला जैसा मेघ गडगडीना ऐसा ये निशाचर गदिनला कोलित घेवली धाविनला हनुमान धरती लक्षोनी राक्षसाला राग आला असं बोललं ज्या हत्यार कोलीत होता हातात घेतलं मारुती राजाकडे धावत आला मारुती काय करतात प्रतापनी खुरी निशाचरी वेगी वाढला कपी चरी काय उतरे गगनांतरे उसळणी दुरी चालेला मारुती राजा 10 कोसावर त्याचे डोकं होतं तिथून 80 कोस उंच गेले मारुती राजा 80 कोस त्याच्या डोक्यापासून वर गेले वरून कसे येतात चला जैसा दापला लोहगळ तैसा प्रतला गोळा गुळ सवेग चालीला समज जैसा कल्होळ अग्नीचा मारुती राजा आल्याबरोबर कोणाच्या अंगावर लक्ष्मणिया निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भारवली पडलाय 100 तुकडे झाले शतचूर्ण राक्षसाच्या अंगावर उडी मारल्यावर 100 तुकडे झाले एवढे तुकडे होऊन बोलतोय तेव्हा कोणाचं भाग्य असेल का भाग्य असेल महाराज भाग्याचा उदय म्हणजे बरं का हे एवढंच भजन केलं की नाही भजनाचं फार मोठं फळ राहते माणसं कुठे जाऊ माणूस म्हणून ओळखू येतात देव शिल्लक तोंडी असते भजनाच्या परिणामाने देवाचं करा महादेवचं करा आमच्या महादेवजीचं करा ते तर बोलणारच आहे ते कुठे येऊन तुम्हाला प्राप्ती देईल त्याचं सांगता येत नाही बरं का शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याची पाहुली चिंता ठेवा तुम्ही काहीच कमी पडणार नाही 100 तुकडे झाले तरी मी कसा बोलतो चला तरी राक्षसा तुमरी आक्रम्य दिनाली आरोळी कपी तुझी उद समेळी मेरा गोळी करी राग आला मारुतीला बोलायला लागला आणि वक्ते लोक माणसं जास्त गलका करतात बरं हे राक्षस होतो लय गलका करू लागले तोंड शिल्लक राहिला म्हणून गलका करू लागले खाली पोडे तरी म्हणाले एवढे तुकडे झाल्यावर म्हणाले तुला मारतो म्हणून त्याला मारायला होतं का नसते मारा चिल्लर आहे ते जास्त वाजती आणि ठोक आहे ते बघा नोटा कधी वाजणार आणि चोरी हानी कोणाला होती जास्त चिल्लर राहते की नाही त्याची होती हे बोंबलायला लागलं वरी आवाज गेला कसा झाला चला आय सेवनता राक्षस भूमी आदळला कर्कशे निघा उठीला भोवत पर्वते शतनानीला खाली पडलं पण वरी आवाज गेला पायथ्याला पडलं त्या पर्वताच्या वरी आवाज गेला वरी काय झालं सप्तधात्या भूत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या ते कसैला धावत पर्वती मोठा आवाज झाला आवाज आला रात्रीच्या 12च्या वेळेला गंधर्व होते झोपीमध्ये उठले शस्त्रास्त्र घेतले पर्वतावर काय करतात जनका उठिला दुध जागे झाले सुरर सुरर सत्वग देवोनी
श्री निशिमानी चोरी केली करीची कोण आहे आता इथून 16 प्रश्न देखलं म्हणजे पाहिल्यावर मारुती राजाला विचारतात काय म्हणतात रामोरल्या काय तू कोण कैसा कोण आहेसी मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणाची पूजी कोण आहे कुठला आहे आणि कशाला आला बाबा काय काम आहे तुझं बरं आलास ते आलास इथं कोणाला विचारून आला ते म्हणला होय माझ्याकडे बघले की नाही हा तुझ्याकडे बघूनच विचार आलो आमच्या जन्माला आल्यावर आम्ही कोणाचा दरवाजा खटखटणार कोणाला खाण्याकरता विचारणार आणि कोणासंग आम्ही भांडणं आणि तू विचारला असतो माझ्याकडे पाहिला नाही आम्ही कोण्या कुळामध्ये जन्माला आलो याचा विचार कर आणि जास्त विचारला असतो विचारला नसेल ठेवला मारुती राजा बोलतात चला काय म्हणतात निसीम ध्यानाधारी तू विचारसी गिरी शिखरी पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पाणी आणि कशा पायी हिंडायला लागलास आणि कोण पर्वताच्या पायथ्याला पाडलास ते म्हणला एवढं बरोबर आहे कोण पाडलं त्याला जाऊ द्या पण पाडले कोण मी सांगतो मला मी पाडले याचा संबंध तुमच्याशी नाही का पाडलं ते आम्हाला कळतो एवढ्यामध्ये म्हणजे मारुती आता नम्र होऊन बोलतात चला एक मनती पुसता काय खरा मागा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय चरबळ खाय म्हणायला लागले तुम्हाला काय डोकं निघ आहे की नाही रे रात्रीच्या वेळेला आले आणि एवढ्या मोठ्या महान वस्तूवर मागामोल्याच्या वस्तूवर इथं चोरीच करायला आला असेल ना चोर म्हणजे काय घरला अर्ध्या रात्री का पाणी पिया येतो चहा घ्यायला येतो का जेवण करायला येतो अरे हे तस्कर आहे म्हणजे तस्कर ते म्हणला मामा तुम्ही लय बोलायला तुम्ही 10-15 मिनिटांना माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या म्हणला फोन द्या आणि मी कॉल करतो 15 मिनिटाला रेंज मध्ये राहा स्विच ऑफ करून घरी जाऊन झोपू त्याला कोणाला बोलायला गंधर्वला मारुती एवढं बोलल्यावर चोर म्हणजे आता काय बोलतात तर बोलल्यावर आय आय साकरी ती कल्लोळ मिनले भवते सगळ ते देखोरी गोळा गोळ मधुर बोल बोलत सर्व एकावर एक मोठमोठ्यानं बोलायला लागले नराला द्यायला लागले मारुती म्हणजे बाबा रे मी कशा करता आलो इशारा देणं ऐका निघाला आलो माझं येण्याचं काय कारण आहे मारुती राजा बोलतात चला बोली जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानी सुग्रीव राज चुडामणी तैसानी मी कुठला हो तुम्हाला सांगतो जम्बू या दीपा माझी जम्बू या दीपा माझी एक पंढरपूरला जम्बू दीपाच्या नावाला दक्षिण किष्किंधा नावाची नगरी आहे त्या किष्किंधा नगरीचा माझा राजा सुग्रीव आहे त्या सुग्रीवाचे समधी हे कोण आहेत वानर चला जरा काशी सखेची रामेची स्वामी माणी श्रीरामाची धनमनार्पिणे भक्तीची मानराची अति प्रेम त्या रामाचा आणि सुग्रीवाचं जमले काय बघा आता जमण्याचा प्रश्न कसा आहे मानव देहाचा देवाचा संबंध जमत नाही आणि या वानर कुळामध्ये जन्माला येऊन देवाचं जमिले तेव्हा त्याला काय लागलं असं म्हणून तुकोबाराने सांगले काय भक्तीच्या ज्या मारुती राजा तुम्हाला शरण याच्या करता आलो बाबा रे आमच्या संबंधानं देव आम्हाला कळाला नाही आणि तुमच्या कुळामध्ये येऊन त्या संबंधानं देव आपला करून घेतल्या ती वाट कोणती आहे तुकोबारासारख्यानं विचारलं म्हणून म्हणले त्या वानराचं आणि देवाचं जमले याच्यातला कोण आहे राम रावणाची धन युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाळीला रावणाचं आणि रामाचं युद्ध दारुण झाले आणि त्या रावणाने ब्रह्मशक्ती नावाची काय केली लक्ष्मणाला बाण हाणलाय आणि त्या बाणाच्या कारणाने मी इथपर्यंत आलो काय कारण आहे वाचवाया सौमित्राशी नेवालो औषधीशी विघ्न न करावे आम्हाशी नमन
कार्याकरता आलो आणि देवाच्या कामाकरता आलो, त्याला विघ्न करू नका बापू. तुम्ही मला विघ्न केल्याचा काहीही संबंध नाही माझ्या जीवाचा आणि हे माझा. ते हे जावं अथवा आम्हाला संबंध नाही, पण पांडुरंगावर तेवढा भाव धरलेला आहे आणि त्या पांडुरंगाची सेवा करायला आलो म्हणून तुमच्या पाया पडतो असं म्हणल्यावर बाकीचे म्हणले आता माझं जमदरे हे आपल्याला आले आहे अशा शब्दानं उत्तर दिला. नमन केलं. काय म्हणतात? हृदया येताग बसती कानसाने उर्मिलापती मनोनी औषधी मध्यरात्री नेवणी थीती आलो. मारलेल्या वानराला त्या शक्तीला वरदान आहे. सूर्योदय झाला तर ही औषधी सूर्योदयाच्या नंतर काम करणार नाही, म्हणून रात्रीच्या वेळेला नेण्याचं काम इथपर्यंत आलो, नाहीतर मी उजळल्यावर आताही आला असतो. नाही दादा, म्हणून मला याच्या करता आलो. कारण होतं इथवर येण्याचं कारण मारुतीने त्या गंधर्वाला सांगू लागले, चला सुग्रीवे सहित वानर सकल श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मद द्यावा. आतापर्यंत हात जोडले दादा, मारुती राजाने नम्र झाला आणि आता माता म्हणजे तुम्हाला पाया पडतो दादा. हो समजे वानर सुग्रीव सकळ त्या रामाचे किंकर आणि माझं नाव हनुमान वीर सांगले. वीर बरं का, आणि त्या वीराची गणना सांगली मारुती राजानं. मला हातही तोडा येतात आणि हातही तोडा येतात, दोन्ही हत्यार माझ्याकडं. तुम्हाला कोणत्या संबंधानं बोलायचे सांगा बोला. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न पुढीलासी करिता छळना रघुनंदन शोभेल. देवाचं कार्य करता तुम्ही आड येऊ नका. संसाराचा असं अनेक वस्तू तिथी भावानं तुम्ही जर कपट करीत असताना तर जमत, पण देवाच्या कार्याला माय बापू हो कधी आडवं येऊ नका. मारुती राजा बोलाले आणि त्या मारुती राजाच्या बोलातून आमचे बाबा महाराज तुम्हाला आम्हाला सांगाले, म्हणून तुमच्या पाया पडतो. आम्हाला कार्य केलं तर माझी तुमची दुश्मनी असेल, मी तुम्हाला मारेन नाही तर तुम्ही मला मारसाल, ह्याच्यात काही शंका नाही. एवढ्यावरच आम्ही संपत आलो. आणि जर माझ्या देवाला राग आला तर तुमच्या कुळा सगळं नष्ट करायची ताकद त्या परमात्म्याकडे. म्हणून देवाच्या नादी तुमचे सातबाराच पुरा करतो म्हणजे परमात्मा. त्याच्या नादी लाग जाऊ नका. त्याच्या हातात आहे तुम्हाला कोणता वंश, कोणता जन्म, कोणता नर द्यायचा, कोणता नर द्यायचा आणि कोणता काय त्याच्याकडे आकडा आहे बाबा. हो तुम्ही ते देवाच्या नादी लागू नका. जमलं तर सेवा करा, नाही जमलं तर बाजूला व्हा. मेवा द्यायचं तुम्हाला खायचा असेल तर अशा शक्तीच्या प्रसंगामध्ये येऊन मांडे घालून पोटभर प्रसाद खाऊन जा, पण शक्ती बंद करू नका. शक्तीला आड त्याच्याकरता औषधीला आड येऊ नका. चला आयसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले भारी तेवढी राम सुग्रीवाची थोडी औषधी रात्री निवाला. आयसे मारुती राजाने एवढं सांगल्यावर एक तिकडचे बाकीचे 10-5 जण आले. ते म्हणजे पर्वत कोणाचा आहे आपला, औषधी कोणाची आहेत आपल्या, आणि नाव कोणाचं सांगायले रामाचं आणि सुग्रीवाचं. आता तुमच्या गावात आल्यावर तुमच्या घरी जायचं म्हणल्यावर म्हणावं का वरच्या पाणीला त्या बाजूला तर काय फळू पाणी पाहिजे असं म्हणावं, वर्णन असं करावं. त्याच्याकरता म्हणायला लागले बाबा तू आमचं काम करायला आमचं औषधी द्यायला आला आणि काम द्यायचं सांगायला लागला, मोठेपणा द्यायचा सांगायला लागला. म्हणून तुला आता काय करा, गंधर्वाला राग आला, सरसावले, समोर आले. काय म्हणतात? सकल सेने सरसावया सरसावले मारावया शीतल झाले करा परिगतिकट भाले वर्षो लागले चमका. 14,000 गंधर्व मारुती राजाच्या समोर आले. कसे करू लागले? सौपासी धावती सैरा होत गंधर्वाला धरा अग्नावया वानरा तरी शिखरा पुरुषार्थे. समजा आता एका ठाकी मिळावा आला आणि 14,000 गंधर्व मारुतीच्या भोवताली मिळले. काय म्हणतात? गंधर्व बिनाने 14 सहस्र एकला एक कपित क्रोधाचला दुदर करू संहार आदरिला. 14,000 गंधर्व होते. माझे मारुती राजा एकटे 14,000 मध्ये उभे राहिलेले होते. मारुती राजा उभे राहिले तेव्हा लहान होते बरं का. आणि मारुती राजा लहानपणानं लहानपण देगा देवा म्हणजे साखरेचा, म्हणून साखर होऊन खाण्याचा प्रयत्न करू लागले. यायला जमना म्हणले आता. आणि मारुती राजाकडे 3 रूप, सूक्ष्म रूप धरी शिया दिखावा, विकट रूप धरी लंका जिरावा आणि भीम रूप धरी आता लहान होते. केवढा होते चला. रूपे वाढला तारुण रोमे
लागले. मारुती राजाकडे पाहून काय करतात? एक मुठी घाती मारले, एक दाता तळी रगडले, उरले ते पुठी बांधले, मला पटले घडके ती. काहीला दातानं रगडलं, पायानं रगडलं, हातानं रगडलं. ते म्हणले असे हजार मारले घंट्याला तर किती हजार? 12 घंटे लागतील, 14,000 होते, वरी जातील 2 घंटे. 8 घंट्यात शक्ती करायची. यायला असं जमना. आता कसं करावं लागेल? एकची वेळ सत्वर मारिले 14 सहस्र, केला राम नामे भूकार, विजयी कपींद्र स्वय झालाय. शक्तीमध्ये बांधली आणि त्या म्हाताऱ्याला फिरलं करते. म्हणलं आता मारू नको रे. ते म्हणले आता भजन कर. निर्मुक्त होता म्हणून त्याने सांगलं, राजा रामचंद्र जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हाय, ज्याचे मुखी नाम स्मरण, विघ्न त्याचे वंदी चरण, कडे काळ स्वय आपण, नित्य नमन त्याचे करे. एवढ्या गजरामध्ये तुम्हाला धोका होणार नाही, विघ्न होणार नाही. माझ्या परमात्म्याचा नामाचा गजर करायचा आणि देवाच्या नामानच आपलं तरती हा भरवसा. नामधारकाचा स्वतः तरतात, दुसऱ्याला तरवितात. हा भरवसा माझ्या तुकोबरानं मारुती राजानं तुम्हाला एवढं यश नावाचा कोणी प्राप्त दिलेला आहे. मग यशे मिळविला मारुती राजाच्या भूपुकारानं वेश प्राप्त झालं आणि 14,000 गंधर्वाचा निपात केला. राजा राम प्रभूचा गजर करून काय करायला लागले? ऐसा नाम धारक विजयी झाला कपींद्र, नामे गजोनी सत्वरावचे भार पाहतसे. एकदाच त्या पर्वतावर भाऊ लागले. चला पर्वताचे शिखर पाहता औषधी भार, सहसा नव्हती गोचर तेने कपींद्र खवळला. मारुती राजाला राग आला. काय म्हणतात? साडे पांडिले पर्वते सोनेती औषधी ते, येणे माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहू पाय. मारुती राजा म्हणायला लागले, यानं चाळा मांडलाय आणि पर्वतावर औषधी हाही. आता बघा तुम्ही, माणसाकडे भेद निर्माण झाला की तसा वाद निर्माण होते बरं का. हा, त्याच्याकरता म्हणायला लागले, यानं जर चाळ मांडलं तरी कोणाला झाला असं ऐकता जरा मोहली होईल. चला मनोनी खवळला मानसी तो औषधी देखिला पश्चिमेची, धावणी गेला त्या पाशी तो पूर्वेची देखिया. मारुतीला राग आला. पर्वतानं सांगितलं याच्या नादी लागू नये. कोणाच्या नादी लागलं तर जमते, पण मारुती राजाच्या आमच्या शिव परमात्म्याच्या नादी लाग जाऊ नका. हे पहिलेच वैराग्य मूर्ती आहे. हे शमशान वैरागामध्ये बसलेले आणि यायला तर सप्त काशाच्या वेगळा आहे, कोणत्याच काशात बाधा होत नाही. म्हणून मारुती आणि आमचे शिव परमात्मा हे दोन्हीही असे होते, एका रूपाचे अंशामध्ये. पर्वताला समजलं, पर्वतानं दाखवाय सुरू केल्या. कोणीकडे दिसतात? उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत लखलखित, रांगर विस्मित झाला देख, काय येत करावे. महाराज उत्तर दिशेला पाहिलं, दक्षिण दिशेला दिसायला लागला. दक्षिण दिशेला गेला की नाही, पश्चिम अवघा पर्वत करायला लागला. कसा करतो? औषधी मनोनी घरून जाय तो झाडोला कैसा काय, तो सांगून आणखी पाहे तो तेही होय तैसे ती. मारुती राजा बोलले, मारा हो. मारुती राजाच्या कार्याला आणि ते कार्य सिद्धीला जायला गेलं. मारुती राजानं जे औषधी म्हणून धरा केलं तिथं हेकळणी टेकळणी बावळी गोरी याचा संबंधानं काय होऊ लागला. मग एक वही घ्या महाराज, शेवटची आता. ऐसा झाला खेदसी नव्हेची औषधीचे दर्शन, चिंता तुराती उद्विग्न, काय आपण बोलतया. मारुती राजाला चिंता झाली माय बाप हो. आणि या चिंतेचं वर्णन समोर सांगतील. आम्हाला पोटभर सेवा दिली, आनंद वाटला मामा. आणि हे गावाचं नाव आमच्या हृदयामध्ये वारंवार राहील याची काही चिंता नाही बरं का. तुम्ही विसरणार नाही, याचं नावच आमच्या कुणाला पडलेलं आहे. म्हणून झालेली करून घेतलेली
सेवेला पूर्णविराम काही चुकला असून माझ्या पतीचा दोष आहे, काही गुन्हा वर्णन झाला असून माझ्या मारुती राजाचे शिव परमात्म्याचे तुमच्या साधू संतांचे उपकार म्हणून या सेवेला एकच पूर्णविराम. रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. यानंतरचे वाद्य बाबूराव कोकणी मुगावकर आणि सुचिताची सेवा दिगंबरराव पांचाळ करडो ही सेवा करतील. तसेच काही देणगीदार